ज्या राजांमुळे हिंदू धर्माची मंदिरं वाचली गेली त्या राजाचं एक मंदिर व्हायला पाहिजे. ज्या महाराष्ट्राच्या पावनभूमीत शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्याच महाराष्ट्रातल्या भिवंडी तालुक्यात डॉक्टर राजू चौधरी यांनी महाराष्ट्रातलं पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याचा विडा उचलला आणि बघता बघता मंदिराचं बांधकाम वेगानं पुढे सरकू लागलं. ते पाहण्यासाठी आम्ही निघालोय मराडेपाड्यात. नमस्कार, मी धनराज हरटणे. भिवंडीच्या दुगाड फाट्यावरून उजवीकडे वळलं की सुमारे 4 किलोमीटर आत जावं लागतं. त्यामुळे रस्त्याची खात्री करण्यासाठी आम्ही एका गावकऱ्याला विचारलं. ते मराडपाडा कुठं आहे? मराडपाडा शिव मंदिराला गावातून गेले ना लेफ्ट मारायचं. लेफ्ट. हा बरोबर आहे. शिवमंदिर बांधतो आहे ना. ओके, थँक्यू. गावातल्या रस्त्याच्या दुतर्फा टुमदार घरं होती. कोंबड्या सुगणेवर हिंडत होत्या. त्यांना वाचून पुढे निघालो. गृहिणी आपलं कामधाम करत होत्या. चुकून पुढे निघालो तोच सुधीर ओरडला. अरे हा रस्ता है. तुम लोग क्या है ना यार, जल्दी बोलने का ना. तो मेरे को दिख भी नहीं रहा है तो क्या है? गाँव है ना छोटा सा. थोड़ा आगे लेके रिवर्स लेके करना पड़ेगा. इधर लेफ्ट टर्न. ले इतने में जम जाएगा भाई. सरक रे दादा. अरे इथे नाही ना. हाँ घे बरोबर. जाते थांबव आता. रिवर्स घे. थोडी रिवर्स घे. मोठा रस्ता येताच गाडी जोमानं दामटली. सुधीर पुन्हा म्हणाला, अरे छान ठिकाणी घेतलं रे सुनील त्यांनी बरं का. इथेच राहावंस. ते बरोबर डोका लावूनच काहीतरी कार्यक्रम केलेला आहे. इथेच राहावंस वाटतंय मला. की शिवाजीचा हे असणारा माणूस इथपर्यंत कसा पण पोहोचेलच. मध्येच राजेश बरळला. अशा ठिकाणी ट्रॅक्टरनी शेती केली जात आहे आणि ही लावणी करत आहेत लोक आणि त्याच्यानंतर ती पेरणी करणार आहेत. कंबर मोडून जा. भात लावणी करणाऱ्या स्त्रिया रस्त्याच्या कडेला बसून भोजनाचा आनंद घेत होत्या. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतात चिखलगट्टा करून भात लावणीचा कार्यक्रम चालू होता. दूर दूरपर्यंत हिरवे हिरवे गार गालीचे पसरले होते. राजेश पुन्हा बरळू लागला. शाळेतून परत येणारी विद्यार्थी ही आपल्या गावातली मजूर मंडळी. पार करताच भव्य दगडी कमान आणि बुरुज दिसू लागले. अनेक मोटार गाड्या उभ्या होत्या. भगवे ध्वज सुद्धा आसमंतात फडफडत होते. शिवरायांचं मंदिर आल्याची ती खूण होती. बांधकाम दृष्टीस पडताच सुधीर बाबूला म्हणाला, अरे यार शपथ भाई सही बनाया. बाबू आल्याचं चीज झालंय तुझ्या, समजलास. भिवंडीच्या मराडेपाड्यात या मंदिराचं बांधकाम सुरू आहे. एखादा किल्ला असावा त्याप्रमाणे काळ्या पाषाणात तटबंदी उभारण्यात आली आहे. त्यासमोर असणारा हा हिरवागार गालीचा आणि वर विस्तीर्ण आभाळ. तटबंदीच्या आत शिवरायांचं मंदिर. एखाद्या गडाला शोभेल अशी सुरेख तटबंदी आणि भव्य असा दरवाजा. हे सार डोळ्यात साठवत आपण आत येऊ लागतो. समोर मंदिराचं बांधकाम दृष्टीस पडतं.
एका चॅनलतर्फे या मंदिराचे निर्माते डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांची मुलाखत घेण्याचं काम चालू होतं. डाव्या अंगाने येत आपण विस्फारित नजरेनं शिवरायांचा जीवनपट पाहायला सुरुवात करतो. लक्ष पुन्हा पुन्हा निर्माणाधीन शिवमंदिराकडे जायला लागतं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, जनाबाई आणि विठोबारायांचं शिल्प आपणास सामोरं येतं आणि आपल्या मनात भक्तीचा झरा पाझरू लागतो. जिजाऊ माँसाहेबांचे दर्शन घेऊन आपण पुढे सरकू लागतो. बाळ शिवाजी, जिजाऊ आणि बाल शिवाजी, दादोजी कोंडदेव स्वराज्याची शपथ घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रसंगही आपल्या समोर साकारू लागतो. साक्षात आई भवानींच्या हस्ते शिवरायांना तलवार देण्याचा प्रसंग तर अत्यंत सुंदर रीतीनं या ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे. संत तुकाराम आणि शिवरायांची भेट, जिजाऊंचे शिवरायांना मार्गदर्शन, मावळ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रसंग, बाल शिवाजी शेतात नांगर चालवतानाचा प्रसंग हे पाहून ऊर अभिमानानं भरून यायला लागतो. अफजल खानानं आओ शिवाजी म्हणताच गळाभेट घेत वाघनकं त्याच्या पोटात खुसपण्याचा प्रसंग, जगातलं पहिलं नौदल उभारणारे छत्रपती शिवराय, बाजीप्रभू देशपांडे यांची पावनखिंडीतली घनघोर लढाई, लाल महालातील शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा प्रसंग, मोगलांशी मावळ्यांची घनघोर लढाई, दबा धरून बसलेले शिवरायांचे मावळे, असे अनेक कितीतरी प्रसंग आपल्या समोर उभे राहतात. आणि औरंगजेबाच्या कैदेत असतानाचा शिवरायांच्या जीवनातला अत्यंत थरारक प्रसंग, मोगलांसोबत घनघोर युद्धसंग्राम, असे अनेक प्रसंग आपल्याला छत्रपतींच्या जीवनात डोकावून पाहायला भाग पाडतात. लक्ष पुन्हा पुन्हा वळतं ते शिवरायांच्या विशाल मंदिराकडं. तानाजींची घोरपडीच्या साह्यानं सिंहगडावर केलेली चढाई, जिजाऊ आईसाहेबांची तुला सोन्या नाण्यानं करतानाचाही प्रसंग या ठिकाणी चित्रित करण्यात आलाय. हे सारं न्याहाळत शिवरायांचा थरार अनुभवत अनेक शिवप्रेमी पुढे सरकतात. शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ, रायगडाची रचना कशी असावी ते हिरोजी इंदुलकरांना सांगतानाचा प्रसंग, जिजाऊ समोर नतमस्तक झालेला औरंगजेब, शिवरायांनी स्वतःला छत्रपती घोषित करणं असू दे की मावळ्यांची हत्तीबरोबरची मुर्दुमकी, हे सारं पाहून आपण 16 फूट उंचीच्या भव्य चबुतऱ्यावर बांधलेल्या शिवरायांच्या मंदिराकडं वळतो. मंदिरासमोरचं भव्य प्रवेशद्वार, त्यावर डौलानं फडकणारे भगवे ध्वज आणि मंदिरासमोरच्या दीपमाळा पाहून मन तृप्त होऊ लागतं. डॉक्टर राजू चौधरींचे सहकारी सांगू लागतात. जमिनीच्या लेवलपासून इकडे खाली आपण डीप गेलोय 16 फूट
हा आणि बाकी वरती आता ही याची आपलं रामराजांची मूर्ती तोच मूर्तिकार आपला म्हणजे योग बघा ना. आणि आपली मूर्ती राजांची पहिले दिलेली. चौथऱ्यावर उभं राहून आपण आजूबाजूचा परिसर निहाळू लागतो. सारा परिसर डोळ्यात साठवून आपण तटबंदीवर जायला सज्ज होतो. मजबूत तटबंदीवरून राजाचं मंदिर डोळ्यात साठवत पुन्हा मार्गक्रमणा करू लागतो. आजूबाजूचा परिसर डोळ्यात साठवू लागतो. तेव्हा हिरवेगार डोंगर मनात घर करू लागतात. येतानाच आम्हाला एवढं आवडलं ना, गावातून एकदम आलो ते. ही पण संकल्पना आमची भाऊंची ना म्हणजे होती का आम्ही स्वतःच संकल्पना केलेली आहे की आपण हे राजांचे मंदिराचे असे राऊंड पारले पाहिजे. राजांच्या मंदिराचे प्रदर्शनं घातली पाहिजेत लोकांनी. बुरुज वगैरे मस्त मग प्लॅन बनवले. हे रात्री वगैरे असं लाईट वगैरे असेल 2000 पॉईंट लाईटचे त्याच्यामुळे कसं चमकून निघेल. मंदिराच्या दर्शनी भागात ठेवण्यासाठी हे हत्तीचं शिल्प, तोफा, अगदी सारं काही आपणास जाणत्या राजाच्या काळात घेऊन जाणारं. ही संकल्पना कशी सुचली, शिवरायांचं मंदिर का निर्माण करावंसं वाटलं, याबद्दल मंदिराचे निर्माते डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्याशी मी संवाद साधला. मंदिराच्या संकल्पनेबद्दल काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्याकडूनच. नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी भिवंडी तालुक्यातल्या मराडेपाडा या गावात आलो आहोत आणि या ठिकाणी तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे. तर त्यांच्याशी आपण आता थोडी चर्चा करूया. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? खरं म्हणजे साहेब, आम्ही शिवाजी महाराजांचे खूप मोठे भक्त आहोत. आपण आता बघतच आहात. असं ध्येय वेळ स्वप्न कोणी बाळगलं नसेल ते आम्ही बाळगलेलं आहे. शिवाजी महाराजांमुळं आपल्या हिंदू धर्माची जी मंदिरे जी वाचली गेलेत आणि हेच आमच्या मनामध्ये एक कल्पना होती की ज्या राजांमुळं हिंदू धर्माची मंदिरं वाचली गेली त्या राजाचं एक मंदिर व्हायला पाहिजे. प्रत्येक देवाची पूजा करतो, पण जे देव ह्या मंदिरामध्ये सुरक्षित आहेत त्या राजाचं मंदिर झालं पाहिजे आणि त्यांचीही पूजा आपण केली पाहिजे, असं आमच्या मनात एक संकल्पना होती आणि त्या उद्दिष्टाने आम्ही हे मंदिर उभं केलं आहे. आणि तुमचं पुढचं नियोजन काय या मंदिराचं? म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला एक हॉल वगैरे बांधायचं आहे, म्हणजे नक्की कशासाठी? खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही नुसतं दैवी रूप नाही देत त्याला. हे मंदिराच्या माध्यमातून आम्ही इथे शिवकालीन जे प्रशिक्षण असतात ते सुद्धा आम्ही इथे चालू करणार आहोत. त्याचबरोबर इथे आपण मोठं हॉल उभं करतोय. त्या हॉलमध्ये मेडिटेशन असेल किंवा इतर जे लहानपणापासून शिवाजी महाराजांचे धडे शिकवले गेले पाहिजेत लहान मुलांना, ते आम्ही इथे करणार आहोत. गुरुकुल चालू करणार आहोत, हॉस्पिटल चालू करणार आहोत, कॉलेज चालू करणार आहोत. अशा अनेक प्रकारच्या काही त्या आम्हाला पुढील जे आमचे कामं आहेत ते आम्ही करणार आहोत. तर मित्रांनो, आता म्हणजे आपण पाहिलं म्हणजे या मंदिराची सैर केली. या मंदिराचं, शिवमंदिराचं बांधकाम चालू आहे आणि सर्वसाधारण डिसेंबरपर्यंत उद्घाटन करण्याचा चौधरींचा मानस आहे. तर आपण त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्रातल्या पहिल्या शिवमंदिराचा उद्घाटन सोहळा या वर्षाच्या अखेरीस होणार आहे.
त्यासाठी महाराष्ट्रातले असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका. महाराष्ट्रातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी राजांच्या मंदिराचा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, बेलचं बटन दाबून सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढल्या व्हिडिओ.